पैकी खाणाखुणा खातात. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा कळसुबाईचं शिखर असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे काही किल्ले आहेत, तोरणा असेल किंवा हरिश्चंद्रगड असेल, तर असे काही किल्ले आहेत जिथं अनेक जण ट्रेक करण्यासाठी तरुण मुलं जात आहेत आणि अनेक अपघातांच्या बातम्यासुद्धा आमच्यापर्यंत येतात. तर एखादा जर जो सुरुवातीचा बिगनर आहे, ट्रेकिंगचा विचार करत असेल, त्यानं काय काळजी घेतली पाहिजे आणि काय काय इक्विपमेंट सोबत ठेवले पाहिजे? यस, तुमचा प्रश्न खरंच खूप छान आहे. मग असे तुम्ही विचारलं ते सांगणार होतो हे का ते अजून खूप गल्लत आहे की ॲडव्हेंचर स्पोर्ट्स गिर्यारोहण हा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पण आहे आणि गिर्यारोहण हे ॲडव्हेंचर टुरिझममध्ये पण आहे आणि ते लोकांना कळत नाही. विवेकनी आणि मिहिरनी अखिलनी जेव्हा आज एव्हरेस्टवरती चढाई केली त्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातली 4-5 वर्ष दिली. ॲथलीटसारखा व्यायाम केला आहे, फिजिकल फिटनेससाठी खूप मेहनत घेतली, मेंटल फिटनेससाठी खूप मेहनत घेतली. एका ॲथलीट करतो तसंच कष्ट त्यांनी घेतलेत. त्यासाठीचं इक्विपमेंट काय वापरायचं, त्याचा सराव, त्याचं शिक्षण, सगळं प्रशिक्षण घेतलं आणि अनुभव घेतला आणि मग ती चढाई झाली. ॲडव्हेंचर टुरिझम हा आत्ता अलीकडच्या 8-10 वर्षात उदयास आलेला आपल्या देशात ही चांगली गोष्ट आहे. याच्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आज मी राजूजींना मगाशी सांगतो 10,000पेक्षा जास्त छोटे मोठे ॲडव्हेंचर टूर ऑपरेटर्स आपल्या राज्यात आहेत. संपूर्ण देशात पण भरपूर आणि जगभर लोक ॲडव्हेंचर करू लागलेत वेगवेगळ्या प्रकारचं. तर ह्याच्यात काय होतं, ह्याच्यात माझा आणि गिर्यारोहणाचा काही संबंध नाही, चढाईचा संबंध नाही. पण माझ्याकडे पैसे आणि मी 5,000 रुपये भरतो आणि ड्यूक स्नोच्या रॅपलिंगमध्ये किंवा चढाईमध्ये पण आज सामील होतो. मी कधी आयुष्यात केलं, मग तिथं ते सगळे माझ्याकडनं करून घेतात. मग माझ्यासाठी ती एक फन ॲक्टिव्हिटी झाली. संध्याकाळी माझा आणि साहसाचा संबंध संपला. आता अशा प्रकारचं साहस करणारी लोक खूप झाली आहेत आणि तिथं काळजीचा विषय आहे. शेवटी साहस करायचं, ट्रेकसुद्धा छोटा करायचा म्हटला तरी तुम्हाला थोडं साहस म्हणलं की धोका मागोमाग आलाच. तो ते जाणून घेऊन कुणीही करू शकता. आपल्यापैकी कुणीसुद्धा ट्रेकिंगला भटकंतीला कुठेही जाऊ शकतो. पण थोडी माहिती करून कुठल्या सीझनमध्ये आपण कुठं जातो आहे, आपण जातो आहे तिथं आपल्यावर गाईड असणं आवश्यक आहे का, आपण कसं जातो आहे, चप्पल जातो आहे का, बूट घातले पाहिजेत, मधमाशा चावणार का, आपण काय करतो आहे, अनेक गोष्टी त्याच्यात. ह्याचं कुठलाही विचार न करता हल्ली काय रे एक वेगळ्या डेस्टिनेशनला जायचं आणि मग तिथं जाऊन मी सेल्फी काढायची, फेसबुक लाईव्ह करून दाखवायचं मी कड्याच्या कडेला उभा आहे, पाऊस पडतो आहे, धुकं आहे, तटबंदी नाजूक आहे, तरी मला माहीत नाही खाली दरी आहे, पण तिथं जाऊन मी काहीतरी करतो आहे. हे जे काही प्रकार वाढलेत ह्याच्यातून सगळे अपघात. म्हणजे आत्ताच्या अलीकडच्या 8-10 वर्षात आम्ही महाराष्ट्र माउंटेन्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर नावाची एक हेल्पलाईन चालवतो. 24 तास ती उडी आहे. कुठेही सह्याद्रीत दुर्गम ठिकाण झालं की आमचे गिर्यारोहक तिथं जाऊन वेगवेगळ्या भागातली मदत करतायत. अनुभव की गिर्यारोहक जो आहे तो गिर्यारोहण करताना सह्याद्रीत पडला आहे अशी उदाहरणं आत्ताच्या 10 वर्षात मी सांगतो 2-3 आहेत फक्त की जे क्लाइम्बिंग करताना पडलेत. आणि बाकीचे सगळे आता सुरुवातच होईल, पावसाळा ना बघा सुरूच होतं आहे आणि मग खूप मोठ्या प्रमाणात. आणि फक्त मग माझं खूप अगदी नम्र विनंती सगळ्यांनाच की कुठं ती बातमी देताना गिर्यारोहकाचा आम्हाला खूप त्रास होतो. गिर्यारोहकाचा फ्रंट पेजला बातमी येते की गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. तो गिर्यारोहक नाही आहे, तो हौशी पर्यटक आहे, सह्याद्रीत फिरणारा किंवा हिमालयात जाणारा. आणि तर ती खूप मोठे फरक येतो. मात्र त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे. यासाठी अवेअरनेससाठीच काम करावं लागतं आहे. आमच्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, अखिल मराठी गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून आम्ही यासाठी प्रबोधन करतो, अवेअरनेस करतो. आणि जे कोणी ऑर्गनाईज करतात त्यांनाही सगळे आमचे सगळे मित्र आहेत ते चांगले, पण त्यांनाही आम्ही तेच सांगतो की निसर्गात जाताना साहस करताना काही पथ्याची पाळी पाहिजे ती पाळा आणि तो आनंद घ्या. 100% घेतला पाहिजे आनंद. गिरीप्रेमी